2 दिवसापूर्वी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते, त्यामध्ये राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे असतील, गणेशजी भेगडे, चंद्रकांतजी शेटे किंवा त्यांच्या पक्षातले कोर कमिटीतल्या मंडळींनी एकत्रितपणानं बसून महायुती म्हणून आपण या निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीने निर्णय घेतला आणि आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महायुती म्हणूनच आपण या निवडणुकीला सामोरं जायचं अशा भूमिकेत आल्यावरती आपल्या माध्यमातून परवाच्या दिवशी महायुती जाहीर केली। परंतु ही युती होत असताना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही घड्याळ चिन्ह बाजूला ठेवू आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आपण कमळ चिन्ह बाजूला ठेवून समिती किंवा आघाडी या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं जाऊ अशा पद्धतीनं मी भूमिका घेतली होती, माझ्या पक्षातल्या सहकार्यांनी भूमिका घेतली होती। परंतु त्यावरती भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळींनी जो निर्णय घ्यायचा तो आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब घेतील, तुम्ही तिथपर्यंत आलं पाहिजे, आपण त्यांच्या पर्यंत सगळे या आपला जो काही निर्णय आहे किंवा जे काही आपल्या घडामोडी आहेत ते त्यांच्यापर्यंत कळवू आणि त्यानंतर सीएम साहेब जो निर्णय घेतील तो आपण मान्य करूया। म्हणून आम्ही काल मी असेल, माझ्याबरोबर माझ्या पक्षातले सहकारी आणि बाळाभाऊ, चंद्रकांतजी शेटे, इंदर शेट ओसवाल, गणेशजी भेगडे असे त्यांच्याकडचे काही सहकारी महायुती म्हणत असताना आपली महायुती म्हणूनच राज्यात युती आहे आणि आपण घड्याळ चिन्ह, कमळ चिन्ह या आपले प्रमुख चिन्ह असताना आपण ते गोठवणं हे योग्य नाहीये। तुम्ही तळेगावला कमळ चिन्हावरती आमच्या पक्षाचे उमेदवार आणि घड्याळ चिन्हावरती तुमच्या पक्षाचे उमेदवार द्या। त्यावरती मी एक शंका उपस्थित केली, जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कमळ चिन्हावरती इथला म्हणजे तळेगाव दाभाडे नगरपालिकेतला देणार असो तर लोणावळ्यातल्या देखील मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळ चिन्हावरती तिथे उमेदवार दिलाय, आम्ही इथं पाठिंबा दिला तर लोणावळ्यात देखील आम्हाला त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे। त्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवली, परंतु काही बदल करायला लावले। जसं तळेगावमध्ये 2.5 वर्ष करता भारतीय जनता पक्ष आणि पुढच्या 2.5 वर्षानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष, तसंच मग आम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला 2.5 वर्षाचा नगराध्यक्ष आणि नंतरचे 2.5 वर्ष हा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, या अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी फॉर्म्युला दिला आणि त्या पद्धतीने तुम्ही करा। तळेगावातल्या जागेंच्या बाबतीत देखील त्यांनी निर्णय दिला आणि या निर्णयानंतरनं आपल्या समोर आज येऊन जो काही निर्णय झाला युतीच्या बाबत लोणावळा आणि तळेगाव तो आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला या ठिकाणी मी सांगण्याकरता ही पत्रकार परिषद बोलवली। तळेगाव आणि लोणावळा इथे महायुती होणार, तळेगाव नगर परिषद आणि लोणावळा नगर परिषद या दोन्ही ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार फायनल झाले। तळेगावच्या जागेच्या बाबतीतला जो निर्णय घ्यायचा होता तो फायनल झाला, लोणावळ्याच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फायनल झाला, परंतु खालच्या जागेमध्ये जर तडजोड झाली नाही तर काही ठिकाणी आम्हाला मैत्रीपूर्व लढावं लागेल। परंतु आम्ही आमच्या भूमिकेत किंवा आम्ही आमची जबाबदारी घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या उमेदवारांना थांबवणं, त्यांना विश्वासात घेणं हे आमचं काम आहे। तसं भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनी त्यांना विश्वासात घेऊन थांबवलं किंवा संधी दिली तर खालच्या सुद्धा जागेंच्या बाबतीत तिला संपून जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।